पंढरपूर येथे आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपलाय। बुधवारी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा होऊन खऱ्या अर्थानं या यात्रेचा सुरुवात होणार आहे। पण तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांना मिळणाऱ्या सुविधा याची पाहणी करण्याचे पाठीमागचे 2 वर्षापासून त्यांनी नियोजन केलं आहे। ते पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी भाविकांना मिळणाऱ्या सुविधाचा आढावा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन करतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच पद्धतीनं आज पाहणी दौऱ्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर आले होते। तत्पूर्वी त्यांनी करकम येथे निळोबाराय माऊलींच्या पालखींचंही दर्शन घेतलं व काही वेळ ते वारकऱ्यांसोबत पालखीमध्ये चालत वारकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। पंढरपूरमध्ये आल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनीही मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। याचबरोबर त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री महाजन हेही होते, तसेच दादा भुसे हेही त्यांचे सहकारी यावेळेस होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेत सर्व विभागांची त्यांनी माहिती घेत नागरिकांना ज्या सुविधा देतात त्याची चौकशी केली। आरोग्य विभागाच्या मार्फत जे काही दवाखाने उभे केलेत त्या दवाखान्याच्या आयसीयूच्या ठिकाणी जाऊन सुद्धा उपचार घेत असणाऱ्या भाविकांशीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला। हे होत असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी चक्क दुचाकीवरून सवारी करत नागरिकांना भाविकांना दिल्या जात असणाऱ्या सुविधा याची पाहणी केली आहे। या दुचाकीचे सारथ्य भाजपचे आमदार समाधानदादा अवताडे यांनी केले। आमदार समाधानदादा अवताडे यांच्या बुलेट सवारीवरती एकनाथराव शिंदे यांची सवारी निघाली आणि समवेत सर्व तापाही त्यांच्या समवेत निघाला आणि भाविकांना ज्या काही सुविधा मिळतात त्या सुविधांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक वेळेस भाषणामध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, चळवळीचा कार्यकर्ता आहे, जरी मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता अजून जागाच आहे हे वारंवार सांगत असताना आज महाराष्ट्रातील लाखो भाविकांना त्याचा प्रत्यय आला। मुख्यमंत्री जरी असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता अजून जागाच आहे हे सांगत त्यांची दुचाकीवरची सवारी ही सर्व भाविकांना लक्ष वेधून घेत होती।